किशन वाळंज, शिल्प निदेशक अप्रसंस्था अंबरनाथ। मागील व्हिडिओमध्ये आपण जीआय पाईप थ्रेडिंग प्रॅक्टिस केलेली आहे। आता आपला जीआय पाईप ॲक्सेसरीज आहे। जीआय पाईप ॲक्सेसरीज करताना प्रथमतः आपल्याला सर्व ॲक्सेसरीज माहिती असणं आवश्यक आहे। ॲक्सेसरीजमध्ये दिलेली आहेत आपल्याला एल्बो दिलेले आहेत, अर्ध्याचे एल्बो दिलेले आहेत, अर्ध्याचे टी दिलेले आहेत, अर्ध्याचं कपलिंग दिलेले आहेत, अर्ध्याचा बेंड दिलेला आहे, अर्ध्याचा युनियन दिलेला आहे। युनियन दिलेला आहे, रेड्युसर कपलिंग दिलेलं आहे, क्लच दिलेलं आहे, क्लॅम्प दिलेलं आहे, खेळ दिलेलं आहे, नोज निप्पल दिलेलं आहे। ॲक्सेसरीजमध्ये एवढे अत्तर दिले आणि जीआय पाईप दिलेले आहे। आपण आज जीआय पाईप कसं फिटिंग करायचं त्या संदर्भात हे सर्व दाखवलेले आहे। आकृतीत दाखविल्याप्रमाणे आपण जीआय पाईप फिटिंग करत आहे। प्रथमतः हे जीआय पाईप फिटिंग करण्यासाठी आपल्याला पाईप रेंजची आवश्यकता असते। पाईप रेंज आपल्याकडे साईज वारी असते, 8 इंच, 10 इंच, 12 इंच, 14 इंच आणि 18 इंच या साईजमध्ये पाईप रेंज असते। पण पाईप फिटिंग करण्यासाठी आपल्याला प्रथमतः वाईसची आवश्यकता असते। त्याला पाईप वाईस म्हणतात, त्याला हँडल आणि स्पिंडल असतो। पाईप वाईस उघडल्यानंतर प्रथम मी ज्या पाईपाला थ्रेड आहे ते पाईप हातामध्ये घेणार आणि मला आता पाईप फिटिंग करायचं आहे। आकृती दाखविल्याप्रमाणे काय आकृतीत पाईप फिटिंग, जीआय पाईप फिटिंग, ॲक्सेसरीज टी दिलेलं आहे, एल्बो दिलेलं आहे, कपलिंग दिलेली आहे आणि युनियन दिलेलं आहे। आता मी आपल्याला जीआय पाईपाची फिटिंग शिकवत आहे। जीआय पाईप फिटिंग करत असताना प्रथम मी जो पाईप आहे वाईसमध्ये घट्ट केल्यानंतर हँडलच्या साहाय्याने मी त्याला घट्ट करून घेतलं, जेणेकरून ॲक्सेसरीज ज्या फिटिंग करत असताना ॲक्सेसरीजला मी सन जीआय पाईपावरती सन लावणार। सन लावल्यानंतर त्याला मी ती सन जेवढ्या भागापर्यंत लावायची आहे ती भाग ए करणार आणि सन कट करून घेणार। सन कट करत असताना सन व्यवस्थित बसले का नाही याची काळजी घ्यावी। याची काळजी घेत असताना आपण जे पाईप रेंज घेतला, पाईप रेंजच्या साहाय्याने मी अर्धा इंची ती फिटिंग करण्यास सुरुवात केली। अर्धा इंची ती फिटिंग केली। त्यानंतर मी दुसरा पाईपाचा एक टोक घेतला, दुसरा पाईपाचा एक पार्ट घेतला आणि तो तुकडा मी टीच्या तोंडाला लावलेला आहे। त्यासाठी पण मी पहिलं सन वापरलेली आहे। सन वापरून घेतलं, सन वापरलं, पाईपाचा तुकडा वापरलेला आहे। आकृती दाखवल्याप्रमाणे पाईपाचा तुकडा वापरलेला आहे। टीचं कार्य काय, एका शाखेमधून दुसरी शाखा काढण्यासाठी टीचा वापर केला जातो। टी टाईट करत असताना आपण एक हात पाईप रेंजच्या तोंडावरती आणि दुसरा हँडलवरती अशा पद्धतीने हा टी मी व्यवस्थितपणे टाईट करून घेतलेला आहे। दुसरा पार्ट घेतलेला आहे, त्याला सन लावलेली आहे। त्याला सन लावून मी हा पाईप टाईट करण्यास सुरुवात केलेली आहे। हा टाईट करत असताना मी दुसऱ्या शाखेसाठी हा पाईप टाईट केला। आकृती दाखविल्याप्रमाणे हे टाईट केलेलं आहे। दुसरा पार्ट घेतलेला आहे। दुसऱ्या पार्टसाठी मला एक ॲक्सेसरीज लावायची आहे, म्हणून मी मोठी पुढे लाईन वाढवायची आहे। त्या संदर्भात मी टीच्या तोंडावरती सन लावून फिटिंगला सुरुवात केलेली आहे। फिटिंग करत असताना मी आकृती दाखविल्याप्रमाणे टी फिटिंग केलेली आहे। अशा पद्धतीने टी हा जॉईंट कंप्लीट केलेला आहे। आता मला एल्बो फिटिंग करायचं आहे। एल्बो फिटिंग करण्यासाठी मी पुन्हा 30 प्रोसिजर वापरणार।
एक एल्बो घेणार नवीन, तो एल्बो त्या पाईपाला लावणार. अशा पद्धतीने हा एल्बो मला ज्या दिशेला पाहिजे त्या दिशेला मी टाईट करून घेतलेला आहे. जी बाहेर सन आलेली असते तिला काढून घेतलेली आहे, एक्स्ट्रा पार्टला काढून घेतलेला आहे. दुसरा पाईप घेतलेला आहे. दुसऱ्या पाईपाला मी सन यूज केलेली आहे. सन कशासाठी यूज करायची, जेणेकरून लिकेज होऊ नये यासाठी सनचा वापर करावा लागतो. पाईपाचा दुसरा टोक पण मी फिटिंग केलेला आहे. अशा पद्धतीने हा एल्बो जॉईंटचा जॉब पूर्ण केलेला आहे. आता आपली पाईपलाईन फिटिंग चालू असतानाच आपल्याला 50 फुटाच्या अंतरावरती एक युनियन वापरायची आहे. युनियन वापरण्यासाठी युनियनचा मेल, फिमेल आणि चेकनट, मेल, फिमेल आणि चेकनट हे 3 पार्ट दिलेले आहे. युनियनच्या आतल्या साईडला वॉशरची रचना दिलेली आहे. हे बघा, युनियन हे 3 पार्ट विभक्त होतात. हे पार्ट लावताना विभक्त होतात. एक पार्ट ज्या दिशेने पाणी येणार आहे त्या दिशेच्या आतल्या साईडला मेल लावून टाकायचा. मेल पाईप रेंजच्या सहाय्याने टाईट करून घ्यायचा आहे. हा युनियनचा पार्ट आहे. हा एक पार्ट मेल आहे. हे झालं पाईप टाईट, हा पार्ट झाला टाईट. त्यानंतर मी वॉशर लागला. वॉशरनी दुसरा पाईप